शकतो. तर हे 3 चक्र. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे याला म्हणतात कंठचक्र. कंठचक्र किंवा विशुद्ध चक्र. विशुद्ध का म्हणतात? कारण पूर्ण शरीराला शुद्ध करण्याची मेकॅनिझम इथं बसवली. जसं आता बघा, जसं समजा एखादा माणूस आहे. एखादा माणूस आहे अ, किंवा अ, इथून आता आपल्या शरीराचा जर विचार केला, तर इथून इथं आपण आज्ञाचक्र आहे. या आज्ञाचक्रातून आज्ञा सोडल्या जातात. आज्ञा सोडल्या जातात. इथं पिच्युटरी नावाची ग्रंथी. इथं थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी. तर ही ग्रंथी काय करते? की फक्त संदेश पाठवते. पण सगळ्या प्रकारचे हार्मोन या थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथीमधून सिक्रेट होतात. आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे काय होतं? आपल्या शरीरात सगळे क्रियाकलाप म्हणजे आपल्या शरीरात सेक्स हार्मोन, ग्रोथ हार्मोन, हार्मोन रिलेटेड विथ मेटाबॉलिझम सगळ्या प्रकारचे हार्मोन इथून सोडले जातात. आणि हे हार्मोन जर लेवल जर चांगली असेल तर तुमच्या शरीराचं क्रियाकलाप चांगलं चालू शकते. म्हणून हे चक्र झालं. दुसरं या चक्राचं नावच आहे कंठचक्र. कंठचक्र हे बोलण्याशी संबंधित. हे चक्र तुमचं जर जागृत असेल तर तुमची ओरॅटरी अतिशय चांगली राहते. तुमच्या बोलण्यात एक ओझ, बोलण्यात एक ताकद राहते. तुमच्या बोलण्यामध्ये अशी ताकद येईल, हे चक्र जर जागृत असेल, तुम्ही पाहता कितीतरी कीर्तनकार आहेत. ते बोलताना लोक मंत्रमुग्ध होऊन जातात. ते ते बोलताना तर हे चक्र जर तुमचं जागृत असेल, तर तुम्ही मॉबचा मॉब जिंकू शकाल. साऱ्या लोकांना जिंकू शकाल तुमच्या शब्दाने. म्हणून हे चक्र जागृत. हे चक्र जागृत असेल तर तुम्हाला अच्छा दुसरी गोष्ट हे चक्र जागृत असेल तर तुमचं शरीर सुद्धा चांगलं राहतं. हे चक्र जर जागृत असेल तर तुम्हाला टॉन्सिलायटिस होणार नाही किंवा थायरॉइड, पॅराथायरॉइडच्या ग्रंथीचा काही दोष होणार नाही. आजकाल माता बहिणींना बऱ्याच माता बहिणींना हायपोथायरॉइडिझम दिसते. हायपोथायरॉइडिझमचा पेशंट असेल तर ते मोठे मोठे होत जाते. आणि जर समजा हायपर थायरॉइडिझम असेल तर ते लुकडं लुकडं होत जाते. त्यांचे हाड कमजोर होत जातात. प्रत्येक बिमारीशी ते बळी पडतात. तर म्हणून हे चक्र जागृत. त्याच्यानंतरचं चक्र आहे हृदय चक्र. दया, क्षमा, करुणेचं चक्र. हे चक्र जर जागृत असेल तर तुमच्या मनात सर्वांप्रती प्रेम, दयाभाव, सद्भावना, आपुलकी निर्माण होते. हे चक्र जर बिघडलं तर तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल वास्तविक पाहता मी नेहमी सांगतो, आपण आपल्या भारतीय परंपरेतले आपण सगळे लोक किंवा कोणीही लोक जे सुरुवातीला ह्या धरेवर आले ते एकामेकावर प्रेमच करत आले. जसं बघा, मी नेहमी सांगतो की आपलं हे जे शरीर आहे, आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर बनलं कसं? अर्धी पेशी आईकडून आली, अर्धी पेशी बाबाकडून आली, एक पेशी तयार झाली. ती मल्टिप्लाय मल्टिप्लाय होत गेली आणि काही पेशींकडून काही पेशींकडे ऍडमिनिस्ट्रेशन आलं, काही पेशींकडे सप्लाय आलं, काही पेशींकडे प्रोसेसिंग आलं, काही पेशींकडे मॅनेजमेंट आलं आणि हे आपलं पूर्ण शरीर बनलं. परंतु तुमच्या पायाला जरी ठेस लागली तरी इथं जाणवतं. म्हणजे हे एक पेशी दुसऱ्या पेशीवर अतिशय प्रेम करतात. तसंच तसंच जशी माझी पेशी आहे तशीच तशीच सुलेखाताईची पेशी आहे, तशीच अर्चनाताईची पेशी आहे. तर सगळ्यांच्या पेशी सारख्याच आहेत. म्हणजे आपण मुळात एक तर आपण खरंच एकमेकावर प्रेम करणारे जीव आहे. आणि जेव्हा आपण एकमेकावर प्रेम करण्याच्या ऐवजी ईर्ष्या करायला लागतो, द्वेष करायला लागतो, मत्सर करायला लागतो, त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस ह्या आपल्या पेशी कन्फ्यूज व्हायला लागतात. आणि तिथून ऑटो इम्युन डिसऑर्डर सुरू होतो आणि तिथून मोठ्या मोठ्या बिमाऱ्या सुरू होतात. तर ह्या हार्ट डिसीजची सुरुवात सुद्धा इथूनच होते. म्हणून आपल्याला एक दुसऱ्यावर प्रेम करायला लागलो पाहिजे. आपण पहिले तर आपण स्वतःवर प्रेम करायला लागलो. जो माणूस स्वतःवर प्रेम करू शकतो तो दुसऱ्यावर सुद्धा प्रेम करू शकतो. म्हणून हे चक्र जागृत करायचं. हे चक्र
जर तुमच्या मनात हे जर जागृत असेल तर तुम्ही खरंच दुसऱ्यांवर प्रेम करू शकता. त्याच्या खालचं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर नावातच आहे मणी. मणी म्हणजे रत्न. मणिपूर म्हणजे रत्नाची खाण. म्हणजे ह्या चक्रामध्ये तुमच्या आयुष्यातील कडू गोड आठवणी साठवलेल्या असतात. ह्या ह्या आठवणी सगळ्या आठवणी येतात. परंतु आपण आता समजा आता समजा कडू आठवणी जास्ती लक्षात राहतात. वाईट गोष्टी जास्ती लक्षात राहतात. तुमचा कोणी अपमान केला, तुमच्या लहानपणी कोणी अपमान केला, तुमच्या लहानपणी तुमच्या तुम्हाला कोणी दाटलं, कोणी मामानं मावशीनं कोणी दाटलं, ते तुमच्या मरतपर्यंत लक्षात राहत. पण तुमचं पोरग फर्स्ट परीक्षेत पास झालं, चांगल्या नंबरानं पास झालं. तो येतो घरी आणि मामा मामा आय स्टूड फर्स्ट, मैं फर्स्ट आया हूं. तर आणि तो सांगतो मामा खुश. थोड्या वेळानं बाबा येतो, बाबाला सांगते बाबा मी परीक्षेत फर्स्ट आलो. बाबा खुश. दोघेही जण खुश. त्या दिवशी वातावरण खुशीचं वातावरण. मग काय ते तुम्ही सेलिब्रेट करता, पोराला एखादी गिफ्ट देता. झालं. आता सांगा पोरग परीक्षेत पास आलं, मेरिट मध्ये आलं आणि याचा आनंद किती दिवस राहतो? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. जास्तीत जास्त एखादी गिफ्ट मिळेल त्याला. मग तुम्ही विसरून जाता. एवढी चांगली गोष्ट विसरून जाता. आणि तुमचा कोणी अपमान केलेला वर्षोवर्षी आपल्या लक्षात राहत. हे लक्षात राहतं आणि ते तुम्हाला त्रास देत राहत. तुम्ही एखाद वेळेस ज्यावेळेस सांगता ही बाई ना अतिशय वाईट आहे, तिनं मला असं म्हटलं होतं, आणि ते सांगताना तुमचं म्हणजे त्याच प्रसंगात तुम्ही जगता. तसंच जगता तुम्ही. का बा मला तसं झालं होतं. आहे की नाही? तर हे जे आहे आणि हे जगता म्हणजे तसंच तुमचं रेस्पिरेशन वाढते, तसंच तुमचं हार्टबीट वाढते, सगळं तर तसं होतं. आणि आणि हे असं होऊ नये म्हणून हे चक्र जागृत करा. हे चक्र जर तुमचं जागृत झालं तर गीतेत सांगितल्याप्रमाणे गीतेत काय म्हटलंय? सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखात दुःखात तुम्ही सम राहू शकले पाहिजे. हे केव्हा राहू? जेव्हा हे चक्र चांगलं असेल, हे चक्र जागृत असेल. तर हे आहे मणिपूर चक्र. मणी रत्न, रत्नाची खाण. तर हे चक्र सुद्धा जागृत पाहिजे. याच्या खालचं चक्र आहे नाभीच्या खाली स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र हे जे चक्र आहे, हे चक्र जर समजा एखाद्या माणसाचं डिस्टर्ब असेल तर त्याला लैंगिक आजार होऊ शकतात. मुली स्त्रियांच्या बाबतीत आजकाल आजकाल पीसीओडीचा त्रास खूप दिसून राहिला. ओव्हरी परसिस्टंट ओव्हरी डिसीजचा हा त्रास बऱ्याच महिलांना असतो. हे चक्र डिस्टर्ब झाल्यामुळे. हे चक्र डिस्टर्ब झाल्यानंतर फक्त हाच त्रास नाही होत. हे क्रिएटिव्हिटीचं चक्र आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन गोष्ट क्रिएट करणे. नवीन गोष्ट क्रिएट करणे म्हणजे फक्त मुलं तयार करणे नाही. नवीन गोष्ट क्रिएट करणे म्हणजे एखादा तुम्ही प्रोजेक्ट बनवता, एखादा प्लॅन बनवता, हे इथून येतं. तर हे क्रिएटिव्हिटीचं चक्र हे तुमचं जागृत असलं पाहिजे. म्हणतात की एपीजे अब्दुल कलाम वॉज मोस्ट क्रिएटिव्ह अंटिल हिज डेथ. तर म्हणून हे चक्र जागृत. याच्या खालचं चक्र आहे मूलाधार, मूल आधार, जीवनाचा आधार. हे चक्र जर समजा आपलं डिस्टर्ब असेल तर काय होत? तुमच्या मनात असुरक्षितपणाची भावना निर्माण होते. तुमचं पोरग समजा उशिरा आलं, शाळेतून उशिरा आलं, तुम्हाला लगेच विचारायला लागते. विचार येते पोराचा ऍक्सिडेंट तर नाही झाला? म्हणजे इथून तुमचा विचार करणं सुरू होते. असा विचार कधी करत नाही की पोरग लायब्ररीत बसलं असेल किंवा पोरग त्याच्या गुरुजीनं कदाचित एक्स्ट्रा क्लास घेतला असेल, असा विचार नाही करत. किंवा तो अभ्यास करत असेल किंवा खेळत असेल, असा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही विचार करता पोराचा ऍक्सिडेंट नाही. अच्छा, आणि हे ऍक्सिडेंट नाही झाला हा तुमचा विचार जो आहे त्या पोराच्या त्या एनर्जी तशा तयार होतात. ह्या एनर्जी मध्ये खूप ताकद आहे. ह्या एनर्जीत खरंच ताकद आहे. आता समजा तुमच्या घरी तुमच्या घरी किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता, त्या ठिकाणी समजा किंवा तुम्ही रस्त्याने चाललाय, त्या ठिकाणी समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला असेल. ऍक्सिडेंट होऊन गेले
4 तास. तरी त्या ठिकाणून तुम्ही नुसतं जाता, तर त्या ठिकाणी तिथं समजा कोणी मरण पावला असेल किंवा त्याला काही मार लागला असेल, तर तो ओरडला असेल, तर त्याच्यामध्ये ओरडताना ते काही प्रकंपन निर्माण झाले, तर त्या लहरी, त्या व्हायब्रेशन त्या भागात असतात. आणि तुम्ही ज्यावेळेस तिथं जाता, तर त्यावेळेस तुम्हाला ते व्हायब्रेशन त्रास देतात. लक्षात आलं? हे जसं त्रास देतात, तसंच तसंच ह्या चक्राचं आहे. हे जे चक्र आहे, हे चक्र जर समजा तुमचं चांगलं असेल, हे हे चक्र पवित्रतेचं चक्र आहे. ह्या चक्राचा मॉनिटर ईश्वर पिता. तर हे चक्र जर तुमचं जागृत असेल, चांगलं चांगलं जागृत असेल, तर तुमचा तेजोवलय चांगला एक्सपांड होतो. तुमच्या शरीराच्या वर अ, अ, हे जे चक्र आहे, चक्राचा रंग सांगायचा विसरलो. या चक्राचा रंग, स्वादिष्टान चक्राचा रंग आहे ऑरेंज कलर. आणि याचा याचा नाद पण आहे. याचा बीज मंत्र म्हटलं जातं वम. मी शेवटी परत रिपीट करतो. या मणिपूर चक्राचा बीज मंत्र, वरच्या चक्राचा बीज मंत्र आहे रम. हृदय चक्राचा बीज मंत्र आहे यम. कंठाचा बीज मंत्र आहे हम. आज्ञा चक्राचा हाम. आणि शेवटचा हा जो मूलाधार चक्र आहे, मूल आधार, जीवनाचा आधार, हे चक्र, याचा बीज मंत्र आहे लम. खालचा जो मूलाधार चक्राचा बीज मंत्र आहे लम. लम जो आहे, हा जो आणि या चक्राचा रंग आहे लाल, लाल सोनेरी. हे 7ही चक्र जर तुमचे ऍक्टिव्ह असतील, तर तुमची बॉडी डिसीज फ्री राहू शकते. आणि त्याचबरोबर तुम्ही ध्यानामध्ये अतिशय पुढे जाऊ शकता. तुमच्या शरीरातली हार्मोनल लेव्हल अतिशय चांगली राहील. आणि यासाठी हे इनवर्ड जर्नी किंवा आंतरजगतची यात्रा करायची. चालेल? एवढं पुरे. या चक्राबद्दल एवढी माहिती पुरे. आता प्रत्यक्षात आपण आपण हे चक्र जागृत कसं करायचं ते बघूया, आणि त्यानंतर काय चमत्कार होऊ शकतात ते बघूया. काय माहितीये का, कोणत्या नवीन गोष्टीची सुरुवात जर समजा चांगल्या जसं तुम्ही एखाद्या कशाचं उद्घाटन करता तर दीप प्रज्वलन करता वगैरे, नाही का? तशीच तशीच आपल्या या शरीराला जागृत करण्यासाठी किंवा इथली जर्नी करण्यापूर्वी आपण काही गोष्टी करणार. चालेल? काही गोष्टी करण्यात, आता बघा, जसे एखादी बॅटरी तुम्ही पाहता, ती बॅटरी डिस्चार्ज झाली, किंवा तुमचा फोन आहे, तुमच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली. बॅटरी डिस्चार्ज झाली तर चार्जरला लावता की नाही? तसंच ही जी आपली बॅटरी आहे, ही या शरीरात राहणारी जी चेतन सत्ता आहे, त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हणतात. आणि ही आत्मा जो आहे, ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जशी जशी आली, तशी तशी ती डिटोरिएट होत गेली. म्हटलं जातं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत जातो आणि पुन्हा पुन्हा आईच्या कुशीत येतो, जरा मरणामध्ये येतो, आणि तो म्हातारा झाला की परत लहान मूल होतो. तर पण ह्या जरा मरणाच्या चक्रात येणारी ही आत्मा जी आहे, ती डिटोरिएट होत गेली. परंतु जी ईश्वरी सत्ता आहे, ज्याला सर्वोच्च सत्ता आपण म्हणतो, तर ती सर्वोच्च सत्ता जी आहे, ती काही जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाही. आणि आणि तिच्याशी आपण जर संधान बांधलं, पहिल्यांदा तिच्याशी आपण संधान बांधलं, तर आपलं जीवन सुखमय होऊ शकते, असं मला वाटतं. तर पहिल्यांदा आपण वरून सुरुवात करूया. कुंडलिनी जागरण करणारे खालून वर जातात, पण आपण वरून खाली जाऊया. चालेल? चल, दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. काही ऍक्शन आपण करणार आहे. हा जो आपण करणार आहे, याच्यात गुरुजी नेहमी सांगतात की कुछ भी नहीं करो,
खाली सांस की तरफ ध्यान दो. आपण त्याच्याकडेच जाणार आहे. आपण त्याच्याकडेच जाणार आहे. पण त्याच्यातला मी थोडासा शॉर्टकट तुम्हाला समजून सांगणार. हा शॉर्टकट मी स्वतः अनुभवलाय. बऱ्याच साधकांनी अनुभवलाय. आणि हा शॉर्टकट जर आपण केलं तर आपली ध्यानाची क्वालिटी चांगली होईल असं मला वाटतंय. चला, दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. जीभ वरच्या पॅलेटला लावा अशी. तोंड अलगद बंद करा. डोळे अलगद मिटून घ्या. श्वास भरत भरत, हा पहिल्यांदाच इकडे पाहून घ्या. श्वास भरत भरत हात वर स्ट्रेच करायचं. श्वास सोडत खाली. हे करत असताना आपल्याला शब्द प्राणायाम करायचे. म्हणजे श्वास घेताना आवाज करायचा आहे, त्याला आपण म्हणतो शब्द प्राणायाम. फक्त प्रतिकात्मक 10-15 वेळा करू. रिलॅक्स. पाची बोट फसवा. पायात पायात घडी घाला. डोळे अलगद मिटून घ्या. गो डीप. गहन शांति में डूब जाइए. कोई सोच नहीं, कोई विचार नहीं. 1 मिनट के लिए, खाली 1 मिनट गहन शांति. अब इस पवित्र चक्र पर ईश्वर पिता का आवाहन करें. हे जगन नियंता, हे मात पिता, हे त्रिलोकीनाथ, हे त्रिकालदर्शी, हे दयानिधि, हे करुणा सिंधु ज्योतिर्बिंदु, मेरे शरीर रूपी मंदिर में पधारो. सर तुमचा आवाज खूप कमी येतोय. हमारी पुकार सुनकर वो ब्रह्मांड नायक परम धाम छोड़ के सप्तरंगी किरणों की चहु दिशाओं पर पाखरन करता हुआ हमारे शरीर रूपी मंदिर में आ गया, ऐसा अनुभव करे.
ईश्वर पिता के सानिध्य में मेरे शरीर का रोम रोम एक्टिवेट हो रहा है। अनुभव करे मेरे सहस्त्र दल कमल की हर पंखुड़ी खिल रही है। मेरे ब्रेन की हर कोशिका ईश्वर पिता के सानिध्य में जागृत हो रही है। दूसरा चक्र है आज्ञा चक्र। इस चक्र को जागृत करने के लिए दोनों हाथ सीने के सामने लाना है, अंगूठा अंदर, मुट्ठी बंद, जिह्वा को ऊपर चिपकाना है। सांस भरते हुए हाथ ऊपर स्ट्रेच करे, होल्ड करे, सांस छोड़ते हुए नीचे। रिलैक्स, पांचों उंगलियां फंसाइए, गहन शांति में डूब जाइए। कोई सोच नहीं, कोई विचार नहीं। 1 मिनट के लिए प्रयत्न पूर्वक गहरी चुप्पी। भ्रुकुटी मध्य में हमारा आज्ञा चक्र है। आज्ञा चक्र में इस शरीर का मालिक हम खुद बैठते हैं। इसे एम्पावर करें। I am soul divine, shining in the center of forehead like a luminous star. I am most competent, most confident, highly energetic. I am enlightened soul. I am descended in this world for the betterment of the universe. जैसे जैसे ये चक्र जागृत होगा, हरे रंग, गहरे नीले रंग के, इंडिगो कलर के प्रकाश प्रकंपन यहाँ आप देख सकेंगे।
तीसरा चक्र है बिंदु चक्र। इसको जागृत करने के लिए दोनों हाथ सर के पीछे लाइए, जिह्वा को फोल्ड करके ऊपर के पैलेट को चिपकाइए, सांस भरते हुए हाथ ऊपर ले जाइए, स्ट्रेच करें, होल्ड करें, सांस छोड़ते हुए नीचे। रिलैक्स। पांचों उंगलियां फिर से फंसाइए एक दूसरे में, गहन शांति में डूब जाइए। 1 मिनट के लिए कोई सोच नहीं, कोई विचार नहीं, गहन शांति। जैसे जैसे ये चक्र जागृत होगा, गहरे नीले रंग के प्रकाश प्रकंपन सर के पीछे दिखाई देंगे। जैसे तीनों चक्र जागृत हो गए, आपके सर के चारों तरफ डिवाइन लाइट, व्हाइट लाइट दिखाई देगा। जैसे बुद्ध के सर के चारों तरफ दिखाई देता। यहाँ संकल्प कर सकते, आई एम लिटिल बुद्धा, आई एम मास्टर बुद्धा, आई एम बुद्धा। अपने सर के चारों तरफ सफेद डिवाइन लाइट देखने की कोशिश करो 1 मिनट के लिए। नेक्स्ट, कंठ चक्र। कंठ चक्र को जागृत करने के लिए हाथों की समान मुद्रा, अंगूठे के सिरे पर चारों उंगलियों के सिरे को लगाना, हाथ कंधे पे रखना, जिह्वा को ऊपर चिपका दे, सांस भरते हुए हाथ कोहनी से 90 डिग्री पे ले जाना, हिचकी मारना, सांस छोड़ना, चेहरा स्माइली।
रिलैक्स, पांचों उंगलियां फिर से फंसाओ, गहन शांति में डूब जाओ। कोई सोच नहीं, कोई विचार नहीं, 1 मिनट के लिए गो डीप। कंठ चक्र का रंग आसमानी नीला, स्काई ब्लू। जैसे जैसे ये चक्र जागृत होगा, आसमानी नीले रंग के प्रकाश प्रकंपन यहाँ दिखाई देंगे। जैसे ये चक्र जागृत होगा, आप अच्छे लीडर, अच्छे ट्रेनर, अच्छे वो राइटर बन सकेंगे। नेक्स्ट, हृदय चक्र। हृदय चक्र को जागृत करने के लिए दोनों हाथ सीने के सामने, हाथों की हथेली जमीन की तरफ, हाथों में अंतर रखना। सांस भरते हुए हाथ कोहनी से 90 डिग्री पे, सांस छोड़ते हुए अंदर। रिलैक्स, पांचों उंगलियां फिर से फंसाओ, गहन चुप्पी, कोई सोच नहीं, कोई विचार नहीं, 1 मिनट के लिए। आंखें कोमलता से बंद कर सकते या खोले भी रख सकते। गहन चुप्पी, अंदर ही अंदर समा जाओ।
मेरा हृदय चक्र पूर्णतः खुल गया है। मेरे मन में सभी के प्रति प्यार, दया भाव, सद्भावना, मातृवात्सल्य पनप रहा है। मैं सभी को प्यार करता हूँ, सब मुझे प्यार करते हैं। आई एम लव मैग्नेट, आई ट्रांसफर लव, आई अट्रैक्ट लव। आंखें कोमलता से बंद, संकल्प करें, ईश्वर पिता से मुझे डिवाइन लाइट, डिवाइन इंसाइट मिली है। इस दिव्य दृष्टि से अपने अंदर झांके, अपने हृदय को देखे। ईश्वर पिता की अद्भुत मशीनरी एक साथ कितना काम करती है। सारे शरीर से इम्प्योर ब्लड यहाँ आता, प्यूरिफाई करने लंग्स के तरफ जाता, लंग्स के तरफ से प्यूरिफाइड ब्लड यहाँ आता और ये पूरे शरीर में भेजा जाता। एक साथ नॉन स्टॉप कितना काम करता है। इस अद्भुत मशीन को प्यार करें। ईश्वर पिता की दिव्य शक्ति मेरे हार्ट के साथ मेरे लंग्स को भी मिल रही है। मेरे दोनों लंग्स सुचारू रूप से काम कर रहे हैं। अपने लंग्स को देखे, कितना सॉफ्ट सॉफ्ट, मगर कितना काम करते हैं। हृदय चक्र का रंग हरा, हरे रंग के प्रकाश प्रकंपन मेरे सीने के बीचों बीच से सारी दुनिया में फैल रहे हैं। तर थोडा आवाज मोठा बोलला तर बरं व्हायचं. आवाज ऐकू येत नाहीये. इसके बाद का चक्र है मणिपुर चक्र। मणिपुर चक्र को जागृत करने के लिए दोनों हाथ, जैसे आज्ञा चक्र को जागृत करने के लिए दोनों हाथ सर सामने रखे सीने के, वैसे रखो। अंगूठा अंदर, मुट्ठी बंद, सांस भरते हुए हाथ ऊपर स्ट्रेच करे, सांस छोड़ते नीचे।
रिलैक्स। पांचों उंगलियां फिर से फंसाओ, गहन शांति में डूब जाओ। आंखें कोमलता से बंद करें। कोई सोच नहीं, कोई विचार नहीं। 1 मिनट के लिए गहन चुप्पी। गहन चुप्पी 1 मिनट के लिए। कोई सोच नहीं, कोई विचार नहीं। मणिपुर चक्र पे दोपहर के सूरज के समान सुनहरे पीले रंग के प्रकाश प्रकंपन यहाँ देख सकते हैं। या तो यह संकल्प करें, मेरे मणिपुर चक्र में यज्ञ कुंड स्थापित हो गया, जहां से सुनहरे पीले रंग की ज्वाला निकल रही है। इस अग्नि में संकल्प करें, मैंने मेरे जीवन काल की सभी पुरानी दुखदाई यादें जला दी है। आंखें कोमलता से बंद, अंदर ही अंदर सोचे कि मैंने मेरे जीवन काल की सभी पुरानी दुखदाई यादें जला दी है। इस चक्र में संकल्प करें, मैंने मेरे शरीर में गलती से आया हुआ वायरस, बैक्टीरिया, प्रोटोजुआ, सभी अनवांटेड ऊर्जा को जला दिया है। आंखें बंद करके अपने मणिपुर चक्र में जो भी ऑर्गन्स है उनको देखें। अपने लीवर, स्प्लीन, पैनक्रियास, दोनों किडनीज, इनको देखो। ईश्वर पिता की दिव्य शक्ति मेरे लीवर, स्प्लीन, पैनक्रियास, किडनी, एड्रिनल्स को मिल रही है। मेरा पूरा शरीर शुद्ध पवित्र हो रहा है। मणिपुर चक्र का रंग दोपहर के सूरज के समान सुनहरा पीला। जो भी डाइजेस्टिव डिस्टरबेंसेस से रिलेटेड पेशेंट है, वो समझे कि मेरी डाइजेस्टिव सिस्टम सुचारू रूप से काम कर रही, मेरा शरीर स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो रहा है। नेक्स्ट,
स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्र को जागृत करने के लिए दोनों हाथ सर के पीछे लाइए, जिह्वा को ऊपर चिपकाइए, सांस भरते हुए हाथ ऊपर स्ट्रेच करें, सांस छोड़ते हुए हाथ नीचे। रिलैक्स। फिर से पांचों उंगलियां एक दूसरे में फंसाइए, गहन शांति में डूब जाइए 1 मिनट के लिए। गो डीप। आंखें कोमलता से बंद, गहन चुप्पी, कोई सोच नहीं, कोई विचार नहीं। स्वादिष्टान चक्र का रंग दोपहर के, स्वादिष्टान चक्र का रंग ऑरेंज कलर, ऑरेंज कलर के प्रकाश प्रकंपन यहाँ देख सकते। यहाँ संकल्प करें, हम सभी पिरामिड मास्टर वी आर इंस्ट्रूमेंट ऑफ गॉड। ईश्वर पिता को अपना शरीर नहीं है, इसलिए ईश्वर पिता ने हम बच्चों को चुना है। ईश्वर पिता हमारे द्वारा सारी भारत भू को स्वर्णिम दुनिया में तब्दील करने आए हैं। ईश्वर पिता पवित्र प्रकंपन मेरे पूरे शरीर तथा शरीर के ऊपर के तेजो वलय में भर रहे हैं। अपने शरीर का तेजो वलय खोल दे, अनुभव करे यह पवित्र प्रकंपन मेरे शरीर से सारी भारत भूमि पर फैल रहे हैं। मेरी भारत भूमि सुजलाम सुफलाम हो रही है। यहाँ रहने वाले सभी मनुष्य मात्र, प्राणी मात्र सुखी हो गए। सबके सुखी सुख की कामना करें। ऑरेंज कलर के पवित्र प्रकंपन सभी को मिल रहे। सर्वेषां स्वस्तिर्भवतु।
सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः। सब सुखी हो, सबका मंगल हो। लास्ट मूलाधार। मूलाधार चक्र को जागृत करने के लिए दोनों हाथ सीने के सामने, हाथों की हथेली जमीन के तरफ, सांस भरते हुए हाथ कोहनी से 90 डिग्री पे, सांस छोड़ते हुए अंदर, खाली 10 बार करेंगे। रिलैक्स। पांचों उंगलियां एक दूसरे में फंसाइए, गहन शांति में डूब जाइए। कोई सोच नहीं, कोई विचार नहीं, 1 मिनट के लिए। मूलाधार चक्र का रंग लाल, लाल सुनहरे रंग के प्रकाश प्रकंपन मूलाधार से मेरे पूरे शरीर में फैल रहे, ऐसा अनुभव करें। मूलाधार से गहरे लंबे सांस भरे आज्ञा चक्र तक, आज्ञा चक्र से मूलाधार पे छोड़े, अंदर ही अंदर अजपा जाप चलता रहे।
गहन शांति का अनुभव करे, कोई सोच नहीं, कोई विचार नहीं। लाल रंग के प्रकाश प्रकंपन पूरे शरीर में फैल रहे हैं। मेरा पूरा शरीर लाली लाल प्रकाश से भर गया है। कृपा प्रसाद से मेरा शरीर तथा मन स्वस्थ। धीरे धीरे हाथ खोले और आंखों के ऊपर रख ले। ध्यान समाप्त करेंगे। 5 4 3 2 1 0। हाथ चेहरे पे घुमा ले। आप सबने बहुत अच्छा ध्यान किया। ईश्वर पिता की असीम कृपा प्रसाद से आज का ध्यान का कार्यक्रम बहुत अच्छा रहा। आप सभी ने बहुत अच्छा साथ दिया। अभी आप सबके लिए एक अलग टाइप की तालीम हो जाए। लेफ्ट हैंड सामने करें। राइट हैंड की एक उंगली से हाथ के बीचों बीच 4 बार 1 2 3 4। 2 उंगली लीजिए। 1 2 3 4। 3 उंगली लीजिए। 1 2 3 4। 4 उंगली। 1 2 3 4। जोर से करें। अब हाथ घिस ले। हाथ घिस ले। लेफ्ट हैंड सीने पे, राइट हैंड से इसे मसाज करें। अच्छी तरह मसाज करें। फिर से हाथ घिसे। राइट हैंड सीने पे, लेफ्ट हैंड से दूसरी तरफ फोरहेड से ऐसा मसाज करे। चेहऱ्याची छान मालिश करून टाका। आता दोन्ही हातानं अल्टरनेट करा। ऐसा करो। अब इंडेक्स फिंगर और मिडल फिंगर से आंखों को होले होले सहलाइए। आंखों के ऊपर के दाग धब्बे सब निकल रहे हैं ऐसा महसूस करें। फिर नाक के ऊपर मसाज करें। फिर 2 उंगली की भी बना के होठों के ऊपर मसाज करें। दूसरे साइड से फिर गर्दन से ठुड्डी तक ऐसा मसाज करें। नेक्स्ट कान को अच्छा मसाज करें। अब इंडेक्स फिंगर और थंब से
कान को मसाज करे, मरोड़े, बीच वाली उंगली कान के अंदर डाल के नेक्स्ट 2 उंगली ऐसा करके भी बना के कान के दोनों तरफ। चलो बहुत अच्छा। आप सभी महानुभाव जो भी जुड़े और हमको आपके आपसे वार्तालाप करने का जो भी आपने अवसर दिया, इसके लिए हम आपका तहे दिल से शुक्रगुजार आहे। इथं जे काही साधक जुळले सर्व साधकांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। धन्यवाद 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 सर। बहुत अच्छा लगा आपसे रूबरू होने का आज मौका मिला और बहुत अच्छा ज्ञान दिया आपने। कभी बीच में मेडिटेशन करते टाइम थोड़ा सा आवाज थोड़ा कम हो रहा था, बहुत ध्यान देना पड़ा हमें, लेकिन आपने जो एक्सरसाइज वगैरह ली है बहुत ही बढ़िया सर, बहुत ही बहुत खूब, बहुत बढ़िया ध्यान रहा सर आज का। एक्सरसाइज और विथ मेडिटेशन। वो त्याचं काय, मी बेसिकली हीलर आहे। मी लोकांना दुरुस्त करण्याचं काम करतो आणि हे ध्यान जे शिकवतो मी, ध्यान आपल्या शरीराला ठीक करण्यासाठी म्हणून ध्यान शिकवतो। तर अजून दुसरी गोष्ट माझी अशी मान्यता आहे की जर समजा आपण ध्यान करत आहे आणि ध्यान करताना जर समजा ध्यान करतो, आपण ध्यानी आहे आणि आपल्यामध्ये जर काही परिवर्तन नाही दिसलं, आपल्या शरीरात परिवर्तन नाही दिसलं, आपल्या बिहेवियर पॅटर्न मध्ये परिवर्तन नाही दिसलं, तर आपल्या ध्यानाचा काही उपयोग नाही असं मला वाटतंय। आणि त्याप्रमाणे मी म्हणजे जर समजा मी ध्यानात उतरलो आहे किंवा ईश्वर पित्याची मला मदत मिळत आहे, ईश्वराशी मी तादात्म्य साधत आहे, तर माझ्यात ईश्वरी गुण तर आलेच पाहिजे आणि माझ्या बिहेवियर पॅटर्न मध्ये ते दिसले पाहिजे असं मला वाटते आणि त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करतो। खूप छान सर, अजून खूप काही? मोठा प्रयत्न आहे। मला सगळ्यांना खूप आवडला। सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हँडरेस करा। हा हा एक बोला। मिनिट. हा नमस्ते सर। नमस्ते सर, प्रथम तुमच्यासाठी खरंच खूप टाळ्या। खूप सुंदर घेतलं सर तुम्ही। खूप छान एक्सरसाइज पण घेतली आणि म्हणजे सगळी चक्र खूप छान समजावून सांगितली। आवाज येतोय ना माझा? हो येतो हो येतो। हा खूप सुंदर सगळ्या चक्रांची अगदी रंगासहित खूप छान माहिती मिळाली। आणि प्रत्येक चक्र आहे ना, प्रत्येक चक्राचा नाद आहे। चक्र जागृत करण्यासाठी आता बघा, तुम्ही एखादं संगीत ऐकता तुमच्या मनाला बरं वाटतं। का बरं वाटतं? कारण काय, त्या संगीतामध्ये ते शब्द आहेत। जसं आपल्या भारतीय परंपरेमध्ये रामरक्षा म्हटली जाते, रामो राजमनी सदा विजयते रामम रमेशम भजे। र र र र एकाच श्लोक मध्ये कितीतरी वेळा येतो। हा र ज्यावेळेस येतो तर हा जो चक्र आहे ना, मणिपूर चक्र, याचा बीज मंत्र आहे रम। तर हा र र म्हटल्या जातो, त्याच्यामुळे आपले पोटाचे आजार बरे होतात, त्याच्यामुळे एखाद्याला खाण्यापिण्याचे लाले पडत असले तरी ते सुद्धा दुरुस्त होऊ शकते, फक्त एका नुसत्या र म्हटल्यामुळे। तसंच सगळ्या चक्राचे रंग आहेत, तर रंग तर आहेत, हे रंग आपले ऍक्टिव्ह करता येतात। हे रंग ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्या भारतीय परंपरेतल्या महिला पहिले सोन्यानं मढवलेल्या राहते, पुरुष लोक सुद्धा सोन्या चांदीचे दागिने घालत होते, त्याच्यावर ऑर्नामेंट, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल लावत होते, है ना। तर त्या क्रिस्टलवर ज्यावेळेस सूर्याची किरण पडत होती तर त्यावेळेस एक वेगवेगळे रंग निघत होते आणि त्या रंगामुळे त्यांचे ते चक्र ऍक्टिव्ह राहत होते। परंतु काळाच्या ओघात हे दागिने गेले,
दागिने गेल्यानंतर मग काय भारतीय परंपरेतले लोक अर्ध द्यायला लागले तर सूर्याकडे पाहून पाणी टाकायला लागले. त्या पाण्यावर सूर्याची किरण पडायची आणि त्याच्यामुळे तुमचे चक्रच ऍक्टिव्ह व्हायचे. तर पण आता जे काही भारतीय ते खराब. इथं काही इथून टाकलेलं पाणी सूर्याला जाणार का असं आपण म्हणतो, पण सूर्याला नाही जाणार, पण त्या पाण्यावर जे सूर्याची किरण पडणार त्याच्यामुळे तुमचे चक्र ऍक्टिव्ह होणार. तर हे लोकांना कोण समजून सांगणार, नाही का? तर हे आम्हाला कोणी समजून नाही सांगितलं. आपण काय करतो माहितीये का, आपण आपल्या पोरांना आपली संस्कृती कधी सांगितली, काय सांगितली शिकवणार तुम्ही पोरांना काय शिकवणार, यस फॅस शिकवणार, ABCD शिकवणार, सगळे हे शिकवणार आणि मग ते पोरं तसंच करणार. तुमच्या पोरांना गुरुकुल मध्ये नाही पाठवणार, तुमच्या पोरांना गायत्री मंत्र नाही सांगणार, तुमच्या पोरांना कॉन्व्हेंट मध्ये पाठवणार आणि तुम्ही म्हणाल की माझा धर्म बुडाला. आपण आपला धर्म बुडवला, आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जायला लागलो. असं नाही वाटत आपल्याला? याच्यावर विचार झाला पाहिजे आणि आपण जे काही आपलं आहे ते जोपासलं पाहिजे. तर आपले हे जे 7ही चक्र आहेत, या 7 चक्राचे 7 रंग आहेत आणि 7 चक्राचे बीज मंत्र पण आहेत. हे नुसत्या बीज मंत्र म्हटल्यानंतर सुद्धा बरं वाटते. थोडं सर बीज मंत्र सांगाल का पुन्हा एकदा? मूलाधार चक्राचा बीज मंत्र आहे लम. मणिपूर मूलाधार नंतर स्वाधिष्ठान चक्राचा बीज मंत्र आहे वम. मणिपूर चक्राचा बीज मंत्र आहे रम. हृदय चक्राचा बीज मंत्र यम. कंठाचा हम, हाम आणि याचा ओम. ओम म्हणा किंवा त्याच्यावर बीज मंत्र, याचा सहस्त्रहारा चक्राचा बीज मंत्र आहे ओम सत्यम ओम. आपल्याजवळ किती वेळ आहे? सहस्त्रार्थ परत रिपीट करायचं. ओम सहस्त्रहाराला ओम म्हणा किंवा ओ गुम सत्यम ओम. ओ गुम सत्यम ओम म्हटलं तरी चालेल किंवा ओम म्हटलं तरी चालेल. तिबेटियन लँग्वेज मध्ये एक याच्यावर मंत्र आहे ओम आहं ये यम कम रम लम शुद्धे शुद्धे आहा. हा जो मंत्र आहे, या मंत्रामध्ये 5ही तत्वाला शुद्ध करण्याची मेकॅनिझम आहे. त्याचबरोबर ओम आहं हे वरचे ओम आहं. ये हृदय चक्राशी रिलेटेड आहे ये, आणि हृदय चक्र स्पेस एलिमेंटशी रिलेटेड आहे आणि वायू तत्वाशी रिलेटेड आहे लंग्स. तर याचा यम ओम आहं ये यम कम. कम हे किडनीशी रिलेटेड आहे, किडनी जलतत्वाशी रिलेटेड. कम रम लिव्हर आणि अग्नितत्वाशी आणि लम ओम आहं ये यम कम रम लम शुद्धे शुद्धे आहा. आपण प्रात्यक्षिक करू. तुम्ही हार्टवर हात ठेवा. ये हो शुद्धे शुद्धे, ये हो शुद्धे शुद्धे, ये हो शुद्धे शुद्धे, ये हो शुद्धे शुद्धे. माझा हार्ट क्लीन होत आहे असा अनुभव करा. ये हो शुद्धे शुद्धे, ये हो शुद्धे शुद्धे. दोन्ही हात लंग्स वर. माझे लंग्स ठीक होत आहेत, वायू तत्व ठीक झालंय. यम हो शुद्धे शुद्धे, यम हो शुद्धे शुद्धे, यम हो शुद्धे शुद्धे, यम हो शुद्धे शुद्धे, यम हो शुद्धे शुद्धे. दोन्ही हात किडनीवर, जलतत्व ठीक होत आहे.
कम हो शुद्धे शुद्धे, कम हो शुद्धे शुद्धे, कम हो शुद्धे शुद्धे, कम हो शुद्धे शुद्धे. अग्नि तत्व लिव्हर, रम हो शुद्धे शुद्धे, रम हो शुद्धे शुद्धे, रम हो शुद्धे शुद्धे. आणि स्प्लीन पॅनक्रियाज, लम हो शुद्धे शुद्धे, लम हो शुद्धे शुद्धे, लम हो शुद्धे शुद्धे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे काही मंत्र आहेत ते मंत्र बनवण्यामागे निश्चित तथ्यांश आहे. त्याच्या अर्थाकडे जाऊ नका, पण त्याची जी शब्द रचना आहे त्या शब्द रचनेमुळे सुद्धा तुम्हाला फायदा होतो. साधी गोष्ट घ्या. आता बघा, जसं समजा ईश्वराला आपण बोलवतो किंवा साधं मंत्र एक, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. एक साधा श्लोक घ्या. साधा श्लोक जरी मनापासून म्हटला तर किती पवित्र प्रकंपन तयार होतात. ते हे पवित्र प्रकंपन आपण जर आपल्यामध्ये भरू शकलो आणि तर आपलं जीवनाचं सोनं होईल असं मला वाटतं. हो सर, खूप छान सर. थँक्यू सर, खूप थँक्यू. मी अनम्यूट केलेलं आहे, बोलू शकता तुम्ही. माझा आवाज पोहोचतो ना? हो येस. हो हो हो. अनम्यूट केलं सर तुम्हाला ना? हॅलो. हा बोला. खूप छान सर, खूप छान माहिती. पण यांना बसवलं होतं मुद्दाम माझ्या बरोबर, पण आवाज येत नव्हता. मला म्हणाले तू कानात अडकव आणि तूच कर, मला काय ऐकू येईल. खूप छान माहिती. आणि ते चक्रांवरती जो रंग आहे तो प्रकाश, सुरुवातीचे 5ही सगळे चक्र मस्त वाटत होतं एकदम. आणि जसं जसं आपण आता काय होतं माहितीये का, प्रत्येक चक्र चार्ज करायला एक चक्र चार्ज करायला 45 ते 60 स्ट्रोक करावे लागतात. तेवढे स्ट्रोक केले आणि मग त्याच्यानंतर कमीत कमी 5 ते 7 मिनिट प्रत्येक चक्रावर मेडिटेशन करायचं. तसं जर तुम्ही कराल तर एका दिवशी सुद्धा तुमचे चक्र जागृत होऊ शकतात. एखाद्याचा हार्ट डिसीजचा पेशंट आहे, हार्ट मध्ये कुठं ब्लॉकेजेस आहेत आणि तुम्ही जर नुसता याचा बीज मंत्र म्हटलं, यम 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 असा बीज मंत्र म्हटला तरीही चक्र जागृत होऊ शकते. किंवा हे असं करायला लावलं तरी हे चक्र जागृत होईल आणि त्याचे तुम्ही एखाद्याचा बायपास वाचवू शकाल. एखाद्याला हार्ट मध्ये ब्लॉकेजेस असतील किंवा एखाद्या व्हाल खराब झाला असेल तो सुद्धा रिपेअर करू शकतो. त्यांचा सेल्फ रिपेअरिंग कॅपॅसिटी आहे आपल्या शरीरात, सेल्फ जनरेटिंग कॅपॅसिटी आहे. पाहताना खेळण्यातली गाडी कधी मारुती व्हॅन होत नाही, पण लहानस बाळ मोठं होतेच की नाही, म्हणजे ते सेल्फ जनरेटिंग आहे. तसंच ते रिपेअर पण करते. एखाद्या वेळा हाड मोडलं तर काही ते डॉक्टर काय फेविकॉल लावून ते जोडते का? नाही जोडत, फक्त प्लास्टर करून ठेवते. आपलं शरीर स्वतःच ते रिपेअर करते. तर आपल्या शरीरात किती कॅपॅसिटी आहे, पण ती कॅपॅसिटी आपण ओळखली पाहिजे. आणि आता होतं काय,
आग लागली माझ्या घरात आणि मी बाहेर पळून राहिलो, तर त्याला काही फायदा नाही ना. ते मला वेचवायला पाहिजे, माझ्या जवळ गेलं पाहिजे. तर माझ्यामध्ये जर दोष आहे, तर मी माझ्या त्या दोषाकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. माझ्या शरीरात कुठं काही दोष आहे, कुठं काही डिफॉर्मिटी आहे किंवा कुठं काही ग्रोथ झाली आहे, तर ती मी रिपेअर करू शकतो. एवढी कॅपॅसिटी माझ्यात आहे. की माझ्यातली कॅपॅसिटी जेव्हा आपण समजू, तेव्हा आपल्याला फायदा होतो, आहे का नाही? म्हणून स्वतः जवळ जाणे हा ध्यान काय, स्वतःकडे जाण्याचा एक सोपा सहज मार्ग आहे. आणि ही आनापानसती ही त्याची पहिली पायरी. एवढी पायरी जरी केली, पण होतं काय, आपण खूप दिवसापासून आपल्याला वाटते का नाही, मी तर ध्यानात बसतो, इथं ध्यानात बसतो, घंटा घंटा ध्यानात बसतो, ध्यान काही लागलं नाही, समजा ध्यान काही लागलं नाही, तर मग परिवर्तन काही येणार नाही. जेथपर्यंत परिवर्तन येणार नाही, जेथपर्यंत आपण त्या सर्वोच्च शक्तीशी जोडल्या जाणार नाही, आहे का नाही? बरोबर. थँक्यू सर. तर आपला जो स्वाध्याय होतो, त्या स्वाध्यायामध्ये आपल्या मनावरती खूप परिणाम होतो चांगला. बिलकुल, मनावर परिणाम होतोच या स्वाध्यायाचा. हा, त्यामुळे समजा कोणाचं ध्यान जरी नसायला लागत, तरी त्यांनी आधी स्वतःचं मन बदलायला तयारी करा, मन बदलण्याची, आणि आपोआप ध्यानाकडे आपण जाणारच आहोत. पण आपलं मन बदललं, हो ना, बरोबर. लागायला लागलं आपलं मन, तर ते बरोबर ऑटोमॅटिक ध्यान लागणारच आहे. म्हणजे तुम्ही आधी ध्यान लागत, म्हटलंच आहे, स्वभाव म्हटलंच आहे. स्वतःला बदलायचंय. हा नाही, काय नाही, हा रोजचा जो स्वाध्याय आहे त्यानं तर फायदा होतोच. म्हणजे माहितीये का, आता ह्या ध्यानाची क्वालिटी जशी सकाळच्या वेळेस तुम्ही ध्यान करता, तर त्याच्यात ती क्वालिटी थोडीशी अतिशय चांगली राहते, आहे का नाही? कारण काय, तुमची रेस्ट झालेली असते आणि तुमचा ध्यान चांगला लागतो. आता रात्री दिवसभर तुम्ही काम केलेले असता, थकून गेलेले असता, आणि मग तुमच्या रात्रीच्या ध्यानामध्ये इतकी मजा येणार नाही कदाचित तुम्हाला, बरोबर आहे का नाही? तर म्हणून सकाळचं स्वाध्याय जर समजा सुरू ठेवलं सगळ्यांनी, तर फार चांगलं. अच्छा, अजून काही कोणाला विचारायचं? पुराणिक सरांचा, पुराणिक कोण आहे त्यांचा, त्यांना अनम्यूट केलेला आहे मी. सर आता कोणी दिसत नाहीये. ठीक आहे. ठीक हा आहे सर. आणि दीपक सर, तुमचा विचार करण्यात येईल सरांच्या क्लासच्या बद्दल. आम्ही ग्रुपमध्ये डिस्कस बोलू, उद्या मेसेज कळेल तुम्हाला. अजून सगळ्यांचे ठरलेले आहेत कसे कसे आहेत. हा, आता अनम्यूट झालंय, 1-2 मिनिटं. हा, विचारू का मी? हा, विचारा. हा, तर इथं असं एक सांगितलं गेलं, नंतर आज्ञाचक्रासाठी हे असं सांगितलं, आणि परत आज्ञाचक्रासाठीच हे इथं असं सांगितलेलं आहे. पण आज्ञाचक्राचं दोनदा सांगितल्यासारखं वाटतंय, तो थोडस कन्फ्युजन काढलं तर बरं होईल. हे बघा, हे आज्ञाचक्र, हे हा, आज्ञाचक्रासाठी आज्ञाचक्राचं सबसेंटर इकडे बिंदू चक्र, ते असं सांगितलं होतं. हा, हे बघा, पुन्हा एक वेळ सांगतो. सहस्त्रहारा चक्र ही ऍक्शन, आज्ञाचक्र, ओके. बिंदू चक्र, हे कुठलं चक्र आहे सर? हे आज्ञाचक्राचं सबसेंटर आहे बिंदू चक्र. हा, बिंदू चक्रासाठी. अच्छा, ओके. हा, हे आणि ते दोन्हीसाठी इंडिगो. हा, दोन्हीसाठी इंडिगो कलर, इंडिगोच. हा, ओके. डार्क ब्ल्यू. या, आणि त्याच्यानंतर याच्यासाठी चक्र, हे हृदय चक्र. येस. हृदय चक्राचा रंग हिरवा, कंठाचा आसमानी निळा. हा, मग त्याच्यानंतर मणिपूर चक्र.
परत लाईक दिस. हा. मग स्वाधिष्ठान क्रिएटिव्हिटीचं चक्र. हा. ओके. ओके. आणि मूलाधार साहेब हृदयासारखं. हृदयासारखं. ओके. ओके. मूलाधार चक्राचा रंग लाल. हम्म. मूलाधार लाल, स्वाधिष्ठान ऑरेंज कलर, हम्म. मणिपूर चक्र पिवळा, हम्म. हिरवा, हृदय चक्र हिरवा, कंठचक्र आसमानी निळा, हम्म. गर्द निळा, इंडिगो कलर हे आज्ञाचक्र, आणि सहस्त्रहारा जांभळा रंग किंवा व्हाईट लाईट हे म्हटलं तरी चालेल. हे ओके. 7 चक्राचे 7 रंग आहेत. हे हो. इव्हन म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ध्यानाची अवस्था चांगली असली तर हे रंग आपल्याला दिसायला लागतात. हे दिसायला लागतात. ओके. खरंच दिसतात. म्हणजे अच्छा. अच्छा इव्हन दिसले सर, दिसले. हा व्हेरी गुड. हो. आणि हे 3 चक्र जर वरचे हे जर तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत जागृत करू शकले तर त्यांना 8-8 घंटे अभ्यास करावा नाही लागणार. त्यांच्या मनाची एकाग्रता इतकी वाढेल की 8 घंट्याचा अभ्यास थोड्या वेळात होऊ शकेल. ओके. आणि आणि इथून डाऊनला गेलेलंच बरं ना? इथून डाऊनला गेलेले याच्यासाठी बरं, तसं खालून वर जात सगळेजण. हा. मी पण खालून वरच जातो. पण हा. इथून वर जाताना जर समजा मोठ्या माणसाला घेऊन जायचं, ईश्वराला इथं बोलवायचं, त्याला दाखवायचं पूर्ण शरीर का बाबा रे हे ठीक कर, हे ठीक. आता तो ईश्वर पित्याला आपण म्हणतो ना, तो माझा देव बाप्पा म्हणतो, तू माझा बाप आहे ना, तर मग त्याला मी लहान होऊन त्याला दाखवायला का हरकत आहे? ओके. येस. थँक्यू सर. रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा. उद्या परवा रेकॉर्डिंग ग्रुपवर पाठवलं जाईल. तुम्ही ऐकू शकता परत. हो. रोहित सर, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. नमस्कार सर. नमस्कार. बेसिकली मला काही क्वेश्चन नाहीये, फक्त एक अनाउन्समेंट करायचं आहे. तर कोणाला काही क्वेश्चन असलं तर आपण कम्प्लीट करू क्वेश्चन आन्सर्स, नंतर आपण एक क्लास. अनम्यूट केले मी त्यांना. या. कोण आहे? रोजा, मी आहे. ठीक आहे, अनम्यूट केलंय तुम्हाला. सर चांगले ओळखतात आम्हाला. आम्ही मधून अधून जात असतो त्यांच्याकडे, तारमोडे सरांना. ओके. तर नमस्कार. सर मी तुम्हाला विचारते, आपण नेहमी 7 चक्र म्हणतो. आताच माझ्या पूर्वी जे सरांनी विचारलं, तुम्हाला बिंदू चक्राबद्दल मला विचारायचं होतं. खरं म्हणजे आपण नेहमी 7 चक्र म्हणतो, हे बिंदू चक्र म्हणजे थोडं 8 चक्र समजले जातात हे का, आपले असं वाटलं 7च होतं. चक्र आहेत. 7च चक्र आहेत. हे बिंदू चक्र याचं सबसेंटर आहे. या आज्ञा चक्राचं सबसेंटर आहे बिंदू चक्र. आणि हे जे बिंदू चक्र याच्याकडे आपलं लक्ष नाही, परंतु आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे पहिला मुंज संस्कार जो होता, तर मुंज संस्कार करत असताना हे चक्र जास्ती ऍक्टिव्ह केलं जात होतं. आणि म्हणून मुंज केलेले पोरं ते अख्खे वेद पाठ करून टाकायचे. आणि आताच्या पोरांना आपलं शुभम करोती पाठ नाही होत. तर हे जे चक्र आहे, हे चक्र तिन्ही चक्र अतिशय महत्वाचे आहेत. हे आज्ञा चक्राचं सबसेंटर आहे, हे बिंदू चक्र. तेच. आणि हे रंग लक्ष एकच चक्र आहे, पण काही ठिकाणी त्याला बिंदू चक्र असं म्हटलं आहे. आणि हे स्पेशल हे चक्र ऍक्टिव्ह करणे आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. म्हणजे सर तुम्ही मनात उतरणारे लोक आहेत. मागे तुम्ही सांगितलं होतं मला, त्याच्यामुळे मला माहित आहे. वर्गात आम्ही घेतो अधून मधून आंतरजगतची यात्रा, त्याच्याने मला चांगल्या रीतीने माहित आहे. आणि हे रंग लक्षात ठेवायसाठी ना, आपलं स्वाधिष्ठान, आपलं मूलाधार चक्राकडून जर आपण ताना पिही अनिजा म्हटलं की धनुष्याचे रंग येतात. वरून जसं नवीन याला सांगतो ना आपण, ते रंग लक्षात नाही राहत. त्याच्यावर मग माझ्या लक्षात आलं की अरे हे ते इंद्रधनुष्याचे ताना पिही अनिजा आहे. तर त्याच्यामुळे वरून येताना विब्जॉर. मॅडम, वरून येताना जातानाही पाणी पी.
नाही नाही, आपण नेहमी तानापी अनिजा म्हणतो ना, इंद्रधनुष्याचे लहान मुलांपासून शिकवत आलोय. तर तानापी अनिजा म्हटलं की पटकन लक्षात येतं की आपले 7 चक्र. नाही, चला, तेच खूप छान बरोबर झालं आहे. सर. जातानाही पाणी पी अगदी म्हणताय ते अगदी सोपं लक्षात राहत. बरोबर आहे. खूप चला छान. सर, छान छान. चला, धन्यवाद सर, खूप छान झाला वर्ग. धन्यवाद. रोहित सर, तुम्हाला काही सांगायचं होतं? रोहित सरांचे स्पेशली धन्यवाद की मला या ठिकाणी 2 शब्द सांगण्याची संधी मिळाली आणि हा वर्ग घेण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वांशी भेटण्याचा योग आला. थँक्यू सर. थँक्यू सर. आमच्यासाठी की त्याचं मोलच नाही सर. खरंच सर, खूप छान ज्ञान मिळालं आज आम्हाला. सर, तुम्ही दर आठवड्याला या, म्हणजे आमचं चांगलं रिव्हिजन होईल. हो, बरोबर. होत ना, थोडासा अध्याय तरी चांगला होईल लक्षात राहण्यासारखा. आणि खरंच खूप आठवणीत राहील हा आजचा स्वाध्याय आणि एक्झरसाइज. खूप छान झालं ध्यान, वेगळ्या प्रकारचं, अगदी प्रॅक्टिकली केलं आम्ही सगळ्यांनी. खूप सुंदर. रोहित सरांना काही सांगायचं होतं नाही? हा, येस मॅडम. नाही, तुम्ही बोलायला ना, त्यासाठी थांबलो होतो. नाही, सांगा सर. ओके. तर आपलं एक मॉर्निंग क्लास चालू आहे सध्या. तर 6:30 टू 5:30 टू 6:30. तर मी सगळ्यांना ते ग्रुपवरती पोस्ट करतो. म्हणजे तुम्हाला सकाळी वगैरे क्लास जॉईन करायचं असलं तर त्यावरती तुम्ही जॉईन करा. म्हणजे विजय सरांचं सध्या तर क्लास चालू आहे. तर इन केस आपण म्हणजे डिसेंबरच्या नंतर एक गुगल फॉर्म सगळ्यांना देऊ. त्याच्यात म्हणजे तुमचं डिटेल्स फिल करून ना, आमचा असं प्लॅन आहे की सकाळी एक क्लास असेल आणि दुपारी एक क्लास असेल आणि संध्याकाळी एक क्लास असेल. म्हणजे काही लोक दुपारी सुद्धा इंटरेस्ट असतात. म्हणजे सगळं काम झाल्यानंतर 3 नाहीतर 3:30 नाहीतर 4 एका तासाचाच क्लास ठेवू. ते सगळं म्हणजे सगळ्यांचा रिस्पॉन्स आल्यानंतर आपण कसं होईल त्या हिशोबाने प्लॅन करू. तर तात्पुरता तर तुम्ही विजय सर आपल्याच ग्रुपमधले आहेत. तर तुम्ही त्यांचं क्लास जॉईन करा, मॉर्निंग मेडिटेशन. जसं सर सांगितलेत की मॉर्निंग मेडिटेशन इज द बेस्ट वन. म्हणजे आपण मेडिटेशन केल्यानंतरच सगळं काम स्टार्ट करायला पाहिजे, असं पत्री सर सुद्धा म्हणतात. मॉर्निंग मेडिटेशन मी सुद्धा फक्त आता सकाळीच करतो, संध्याकाळी मला काही जमत नाही जास्त कामामुळे. तर बाकीच्या अशा ऍक्टिव्हिटीज करत बसतो मी. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ते क्लास जॉईन करा. विजय सर हे स्पेसिफिकली जेव्हा पत्री सर इनिशियल मध्ये स्टार्ट केलेत ना आपलं PSSM, त्याच्यानंतर ते कर्नूलचेच आहेत ते सर. त्यानंतर त्यांनी म्हणजे पत्री सरांच्या सोबत खूप म्हणजे जवळचे आहेत ते, म्हणजे इनिशियली. आणि त्यांच्याकडे एवढं ज्ञान भांडार आहेत ना, तुम्हाला कुठल्याही म्हणजे त्यांनी सगळे डाऊट्स वगैरे क्लिअर करू शकतात. तर तुमच्यासाठी खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे. तर आपण डिसेंबर नंतर एक खूप छान म्हणजे प्लॅन करू सगळ्यांचा रिस्पॉन्स बघितल्यानंतर. तर तुम्ही जास्तीत जास्त सगळ्यांना ध्यानाचं सांगा, आपले क्लासेस बद्दल आणि ध्यानाबद्दल तुमचं स्वतःच एक्सपिरियन्स शेअर करा सगळ्यांसोबत. तर ते सुद्धा नवीन लोक जॉईन करू शकतात. आणि आता तर सध्या तर म्हणजे 21 ते 21 डिसेंबर पर्यंत आपलं ध्यान महाचक्र असतंय कडतालमध्ये. हे गेल्या 10 वर्षाच्या वरती म्हणजे 10 वर्षापासून चालू आहे हा ध्यान महाचक्र. सगळ्यांना माहित असेल. तर जे सुद्धा नॉट इंटरेस्टेड ज्यांना सुद्धा यायचं आहे त्यांनी सगळेजण तिकीट्स बुक करून घ्या तुम्ही तिकडं अगोदरच. 10 दिवसामध्ये तुम्ही 2 दिवस सुद्धा येऊ शकता, 1 दिवस सुद्धा येऊ शकता, 3 दिवस सुद्धा येऊ शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे ते. आम्ही सोलापूरवरून एक 50 लोक चालला होता सध्या. तिकडचं बुकिंग कधी करायला पाहिजे? तिकडचं आपल्याला सगळं फ्री आहे. म्हणजे मी एक सांगतो तुम्हाला. तर तुम्ही अगोदर तुमचं मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे रेल्वे तिकीट बुक करून घ्या, कारण की ते क्रिसमसचं सीझन आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ऍटलिस्ट 2 दिवस अटेंड करा. म्हणजे तुम्हाला पूर्ण आपलं PSSM म्हणजे काय तिथं कळेल. म्हणजे तुम्हाला जास्त ऍक्च्युअल काय आहे तिथं. काही म्हणजे तिकडचं त्या दिवशी 10 दिवसाचं जे जेवण सुद्धा देतात ना, त्याच्याने सुद्धा आपलं बॉडी हील होत आहे.
असं खूप लोक एक्सपिरियन्स सांगितलेलं आहेत. म्हणजे मी ऐकलो म्हणून मी तुम्हाला सांगायलो. एक छोटासा मुलगा सुद्धा स्वतःहून एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. तेलुगूमध्ये आहेत ते सगळे व्हिडिओज, नाही तर मी शेअर केलं असतं तुम्हाला. तर फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही ऍटलिस्ट, माझं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कितीही बिझी असू द्या, कितीही 10 दिवसाचा स्लॉट आहे, त्या 10 दिवसामध्ये फक्त तुम्ही 2 दिवस नाही तर 3 दिवस काढा तुम्ही. ओके. आणि असं म्हणजे तिकडं काय सगळं आहे आपल्यासाठी, स्पेशली लेडीजसाठी तर खूप म्हणजे छान व्यवस्था केलेली जाते तिकडं. आपल्याला जेवण फ्री आहे 2 टाइम, नाश्ता फ्री आहे सकाळचं, राहण्याची सोय फ्री आहे, पेड सुद्धा आहे राहण्याची, म्हणजे पैसे देऊन दिवसाला 500 रुपये या 600 रुपये ते सुद्धा आहे. आणि तुम्हाला अ, म्हणजे ते कडताल हे हैदराबाद सिटीवरनं 40 किलोमीटर आहे. तर हैदराबादमध्ये तुम्ही ट्रेन उतरल्यानंतर तिथून बस स्टँड 10 मिनिटाचा रस्ता आहे, हैदराबाद या सिकंदराबाद. ओके. तर तिथून 10 मिनिटाचं बस स्टँडचं स्टॉप आहे, म्हणजे मेन बस स्टँड सिटीमधलं. तिथून आपले बसेस असतात, खास कडतालसाठी, ध्यान महाचक्रासाठी सेपरेट बस ठेवलेल्या असतात, 5-6 बस. कारण की दररोज तिथे पत्री सरांचं 3 तासाचं क्लास होत आहे मॉर्निंग 5 ते 8 वाजेपर्यंत ध्यानाचं. खास त्या 3 तासासाठी प्लस ते क्लास झाल्यानंतर पत्री सरांचं एक अर्धा तासाचं एक स्पीच असतंय, 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास. ते खूप इम्पॉर्टंट असते त्या दिवशी, म्हणजे पूर्ण नवीन, म्हणजे एवढं सुंदर कॉन्सेप्ट असतंय ना. आणि त्या प्रत्येक दिवशी आपण 50,000 लोकांसोबत या 40,000 लोकांसोबत बसून ध्यान करतो त्या 3 तासात सकाळी. तर एवढं हिलिंग एनर्जीज असतात ना तिकडं, म्हणजे आपल्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे डिसेंबर. तर कोणी मिस करू नका. आणि स्पेशली आम्ही सोलापूरवरून, ऍक्च्युली मी म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी 2016 पासून मी सोलापूरचा मी एकटा ट्रॅव्हल करत होतो. फर्स्ट टाइम तिकडे कडतालला गेलो. सेकंड टाइम माझ्या फॅमिलीला घेऊन गेलो, तेव्हा 10 लोक झालेत. थर्ड टाइम आजूबाजूच्या लोकांना घेऊन गेलो, तेव्हा 30 लोक झालेत. आता 50 लोकांचा मी बुकिंग केलं आम्ही. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांना सांगा माहिती, आणि तुम्हाला जेवढं पॉसिबल होतं तेवढं डोनेट करा तिकडं अन्नदानासाठी. म्हणजे तुमच्यातून तुमच्या स्वइच्छेने करा, असं नाही फोर्सफुली. तर असं आहे माहिती. काही तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर, तिकीट बुकिंग वगैरे काय तुम्हाला माहिती वगैरे पाहिजे असलं तर मला कॉल करा. मी माझा नंबर चार्ट वरती सांगतो, नाहीतर आपल्या ग्रुप वरती आहे आपला माझा नंबर. सांगा सर, म्हणजे तुम्ही सांगितलं तर काही लोक लिहून घेतील. हा, 8625 944-866. रोहित वंगारी माझं नाव आहे. तर तुम्ही म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे तिथून हे मिस करू नका. म्हणजे माझं स्वतःच एक्सपिरियन्स आहे, माझं मेडिटेशन करिअर मी तिकडनं स्टार्ट केलं. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मी अगोदर मला कोण सांगितलं नाही, मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन होतो. तिकडे गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर मी पूर्ण व्हेजिटेरियन झालो. ध्यान नंतर स्टार्ट केलो मी. असं सहज म्हणून मी गेलो, 3 दिवस सुट्टी होतं म्हणून क्रिसमसचं. मिस करू नका तुम्ही. असं नाही की कारण की इथं इतकं दूर प्रवास करण्यासाठी खूप लोक घाबरतात, लेडीज लोक, की कसं जायचं काय नाही. डोंट वरी, म्हणजे आपण ध्यानासाठी चालला, काहीही सुद्धा होत नाही. खूप लोक आपल्याला मदतीला असतात. आणि तुम्हाला मी पाहिजे असल्यास एक लिंक पाठवतो, ते त्याच्यात ना, म्हणजे फ्री बुकिंग फॉर नॉर्थ इंडियन साठी त्यांनी फ्री बुकिंगचं जे आहे ना, म्हणजे फ्री बुकिंग, आता फ्री राहण्याची जी सोय आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा बुकिंग ठेवलेत त्यांनी, म्हणजे त्यांना काउंट काढण्यासाठी किती लोक यायलेत काय नाही. आणि या वर्षी एवढं लोक येणार आहेत ना, खूप लोक येणार आहेत त्यासाठी. ठीक आहे. ओके सर. आणि मास्टर्स, तुम्ही सकाळीचं सुद्धा मेडिटेशन ट्राय करा, जॉईन करायचं. मी लिंक पाठवतो. ओके. पाठवून देवा आपल्या ग्रुपवरती. येस 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 येस. थँक्यू सर, तुमचं टाइम घेतलं, थोडं डिस्टर्बन्स झालं. सर, आपण क्लास ठेवूच सर डिसेंबर मध्ये. पुन्हा मंथ एंड मध्ये मी तुमचं प्लॅन करतो सर एक क्लास. ठीक आहे ना? सरांनी आठवड्यातून एकदा प्लॅन ठेवा. सगळ्यांची इच्छा आहे की सरांनी आठवड्यातून एकदा भेट द्यावी आम्हाला. हो हो, नक्कीच नक्कीच. नाही, कसं मॅडम, ऑलरेडी ते स्लॉट्स बुक झालेत. म्हणजे आता डिसेंबरचे 4-5 दिवस आहेत. मी सरांशी बोलतो, सरांना रिक्वेस्ट करून ना ते करायला सांगतो. ठीक आहे क्लास?
ठीक आहे सर. ओके सर. थँक्यू सर. आणि सरांचं जिथे सराच्या आजूबाजूला म्हणजे जे की जवळ राहतात, जवळ म्हणजे तेवढं जवळ सुद्धा नाही सर, म्हणजे आता भंडाराला राहतात ते, जिथून म्हणजे 40 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, ज्यांना 200 किलोमीटर सुद्धा असलं तर सरांकडे एकदा व्हिजिट करा. त्यांचं पिरामिड सुद्धा खूप म्हणजे खूप खूप हिलिंग एनर्जीज तिकडे खूप आहेत. ओके. आणि सगळ्यांसाठी सोय आहे तिकडं. मग एक ट्रिप काढू सरांकडे. हा, आणि सगळ्यांसाठी सर सोय केलेलं आहे. जिथे तुम्ही तिकडे पोहोचल्यानंतर फक्त सरांना कॉल केलं तर सुद्धा सर तुम्हाला पिकअप आणि ड्रॉपचं सुद्धा सोय केलेलं आहे. जेवणाचं सोय आहे. तुम्हाला काही सुद्धा इश्यू असलं तर तुम्ही तिकडे 2 ते 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, आठवडा तुम्ही राहा, तिकडे ध्यान करा. खूप सर मदत करतात सगळ्यांसाठी. अगदी अगदी सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू. एकदा आपण सगळ्यांसाठी एकदा क्लॅप्स करूयात सगळेजण. कोटी कोटी नमन. तर खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि उद्या सुद्धा क्लास मिस करू नका. उद्या पुराणिक सरांचा आहे. पुराणिक सरांचे सुद्धा कॉन्सेप्ट खूप छान असतात. तुम्ही उद्या सुद्धा सगळ्यांना सांगा. ओके. थँक्यू. शोभना मॅडम तुम्ही कंटिन्यू करा. थँक्यू मॅडम. थँक्यू मास्टर्स. थँक्यू. थँक्यू. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मॅडम आपण मीटिंग लीव करूया. ओके. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद. शुभरात्री.